या या महिला दोन केलेलं ठीक आहे शूटिंग घ्या तदीयं बुद्धं शरणं गच्छामि तदीयं बुद्धं शरणं गच्छामि तदीयं धम्मं शरणं गच्छामि तदीयं धम्मं शरणं गच्छामि तदीयं संघं शरणं गच्छामि तदीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वैरमणि सिक्खा या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये. आता तेव्हा तुम्ही गगनबावली जिल्हा भेटले असाल त्यात त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की विहार कसे असले पाहिजे. त्यांनी तुम्हाला अनुभव सांगितलेला असेल खूप. तर मूर्ती देतानाच त्यांनी सांगितलं होतं इन्स्ट्रक्शन की समोर जागा कशी असावी हो नंतर कशी ठेवायला पाहिजे. कारण ते तेव्हा ते व्यक्ती जे होते ते ॲक्टर होते. त्यांनी सगळं सोडलं तर ते परत 4 महिने भिक्षुक पण होते त्या विहारात थायलंडच्या. तिथं राहून त्यांनी स्वतः जाणलं की काय धर्म. आता त्यानुसार ते काम करतात. तर सगळे काम आपण का नाही करू शकत. आपल्याला करायचं आहे नाही. आता आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण केलं पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हळूहळू आपल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. कार्य करू शकते आणि समाजाला योग्य दिशा देऊ शकते. तर समाजामध्ये योग्य दिशा देणारे आपल्याला बौद्ध भिक्षूंची गरज आहे. तर असे बौद्ध भिक्षू कुठं होऊ शकतील तर ते मोठमोठ्या विहारांमध्ये जसं नालंदा विश्वविद्यालय होतं, विक्रमशिला होतं. त्याप्रमाणे भारतामध्ये तशा युनिव्हर्सिटी झाल्या पाहिजे भिक्षूंसाठी. पण त्या नाही आहे. मग आता मी ज्या परंपरेबद्दल आलो ती परंपरा कुठली आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ही परंपरा भारतीय परंपरा असेल पण ती तिबेटियन भाषेमध्ये तिबेटियन देशामध्ये होती. त्याचं कारण का तर ती परंपरा नालंदा विश्वविद्यापीठातून तिबेटमध्ये गेली होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती की तिथे जे धर्मराज होते त्रिसोंग देवचे तर त्यांनी निर्णय घेतला की मला माझे ज्या देश आहे त्या देशातील लोकांना त्यांचं कल्याण करायचं ते हित करायचं. तर ते हित करण्यासाठी एकच धर्म आहे तो बौद्ध धर्म. तर त्या बौद्ध धर्माने त्यांचं कल्याण होतं. तर त्याच्या अगोदर बौद्ध धर्म होता. तर त्यांनी प्रयत्न केला की भारतातून त्यावेळेस जे बौद्ध गुरु होते त्यांना भारतातून त्यांनी आमंत्रित केलं तिबेटमध्ये. तिबेटमध्ये तिथं धर्मप्रचार सुरू झाला आणि तो आज ताग आहे. जे 7व्या शताब्दीपासून आज ताग आहे तिथं तो खूप प्रचारित झाला. तर तुम्ही तिथं तिबेटची तुम्हाला पुस्तकी माहिती असेल. सध्या 1959 मध्ये तिथे तिबेट चायना त्याच्यावर आक्रमण केलं आणि ते सर्व लोकांना भारतामध्ये शरणार्थी म्हणून राहतात. तिथे त्यांनी शरणार्थी म्हणून राहतात तिथे त्यांनी कॉलनी निर्माण केल्या आणि त्या कॉलनीमध्ये आता खूप मोठमोठे विहार आहेत, खूप मोठमोठे विश्वविद्यालय आहेत. जी नालंदा परंपरा त्यांनी ती जतन केलेली तिथेच आहे. तर मी थोडक्यात सांगतो. तर मी ज्या मॉनेस्ट्रीमध्ये होते त्या मॉनेस्ट्रीचं नाव गांधी म्हणजे तुळशी गांधी मॉनेस्ट्री. तिथं 2000 भिक्षू. तर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तुम्ही तिथे पाहू शकता. तर आणखी एक मॉनेस्ट्री देऊन तिथं 5000 भिक्षू आणि सेरात मैसूरमध्ये एक मॉनेस्ट्री तिथं 5000 भिक्षू. तर तिबेटियन परंपरेमध्ये खूप भिक्षू आहेत आणि भिक्षुणी सुद्धा आहेत. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तुम्ही येऊन पाहू शकता. त्याची परंपरा कशी भारतातून परंपरा कशी तिथं आली त्यांनी कशी तिथं त्याचा प्रसार केला कशी प्रसार करून ठेवले हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग आपल्याला भारतामध्ये बौद्ध धर्म का प्रसार करायचा त्याचं कारण पण माहिती पाहिजे. आपण धार्मिक बनतोय कशासाठी रिझन काय आपल्याला हे माहिती असणं गरजेचं. धर्म का करतोय आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं आपला धर्म करायला ती एक गोष्ट आहे. पण धर्म करण्याचं नेमकं कारण काय आहे काय असू शकतं धर्म करण्याचं कारण सुखप्राप्ती आणि आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं. त्याच्याकडे धर्म आणि सुखप्राप्ती कशातून होऊ शकते तुम्हाला धर्मातूनच होऊ शकते. कारण जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित धार्मिक व्यक्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही जे तुमचे मानसिक आणि शारीरिक दुःख आहेत त्याला तुम्ही टॅकल करू शकत नाही. त्यातून तुम्हाला समाधान त्यातूनच भेटणार आहे. धर्माशिवाय तुम्हाला समाधान मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला धार्मिक होणं खूप गरजेचं आहे. धार्मिक होणं म्हणजे काय होणं त्या तथागत गौतम बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे त्यांनी जो धर्म उपदेश केलेला आहे त्या धर्मानुसार आचरण करणे
याच्यामध्ये आचरणामध्ये काय काय सांगितलं त्यांनी. तथागत गौतम बुद्धांचा जो धर्म आहे त्याच्यामध्ये 84,000 सूत्र आहेत, सगळे तुम्हाला फॉलो नाही करायचे. तर त्यांची मेन गर्भ काय, धर्माचा मेन गर्भ काय, शील समाधी आणि प्राज्ञा. तर सुरुवात कशापासून होते, शिलापासून होते. तर शिलामध्ये काय येतं, कुठले कुठले शील आहेत आपले, पंचशील. पण हे शील आपण पालन जे करतो, जे आपण कार्य करतो, कशातनं करतो, कशातनं पालन करतो, काया वाचा आणि मनात. 3 द्वार आहेत आपले, त्या 3 द्वाराशिवाय दुसरं द्वार नाही, काय, वाचा आणि मन. तर हे काय वाचा मनाचे जे आपण शील पालन करतो त्याला कुशल धम्म म्हणतात, कुशल कर्म. तर पंचशील आपण जर या 3 कॅटेगरीमध्ये जर त्याला आपण विभागलं तर त्याच्यामध्ये 10 कुशल कर्म येतात आणि 10 अकुशल. तर कायचे किती आहेत, 3. तुम्हाला जर खुर्चीवर बसत तुम्ही खुर्चीवर बसू शकता, पायात असत असेल खुर्चीवर बसू. तुम्ही इकडे तर काया वाचा आणि मन. कायाने काय काय होतं, पंचशील तुम्ही आता जे ग्रहण केलं त्याच्यामध्ये 10 आहेत, 10 कुशल कर्म आहेत. तर कायाचे 3 आहेत, वाचेचे 4. मुसावादा वेदमणी जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक कठोर बोलणं, खोटं बोलणं, चुगली करणं आणि व्यर्थ बडबड करणं, हे 4 शील आहेत. आणि मनाचे 3 आहेत, एक अभिज्ञा, व्यापार आणि मिथ्यादृष्टी. अभिज्ञा म्हणजे एखाद्याचं काही गोष्ट आपण पाहिली चांगली, ती मला हवी. एखाद्याचं चांगलं चाललंय त्याचं वाईट हो हा विचार. आणि मिथ्यादृष्टी म्हणजे काय, तथागत गौतम बुद्धांनी जो उपदेश केलेला त्या उपदेशांना न मानणे किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर काही ज्या ईश्वर किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या मिथ्यादृष्टीमध्ये मोडतात. तर ह्या 3 मनाच्या, वाचेचे 4 आणि कायाचे 3, हत्या करणं, चोरी करणं, व्यभिचार करणं. तर हे दशकुशल आहेत. तर हे पंचशीलामध्ये मोडतं उपासकांसाठी. आणि भिक्षूंसाठी सुद्धा आहेत, पण ब्रह्मचर्य त्याच्यामध्ये येते आणि दशशील त्याच्यामध्ये येतं. आणि त्यानंतर 227 वृत्त वेगवेगळ्या पद्धतीने भिक्षू संघामध्ये येतात. परंतु जेव्हा उपासक असतात, उपासक आणि उपासिकांसाठी कुठले नियम आहेत तर पंचशील आहे. ते पंचशील काय, जेव्हा ते बौद्ध बनतात, बौद्ध बनण्यापासून मृत्यूपर्यंत हे पंचशील पालन केले जातात. म्हणजे अष्टशील कधी पालन करायचं असतात तर उपसुतांच्या दिवशी पालन. उपसुत किती असतात, 4 असतात. महिन्यात 4 उपसुत आहेत उपासकांसाठी. तर एक पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी. तर त्या दिवशी तुम्ही अष्टशीलकरण केलं पाहिजे हे उपासकांसाठी. आणि मग जेव्हा आपल्याला वर्षावासाचा जो संबंध येतो तो वर्षावासाचा संबंध कशासाठी, जो भिक्षूंसाठी असतो, उपासकांसाठी नसतो. तो वर्षावास आता गेल्या पौर्णिमेला वर्षावास सुरू झालेला आहे. तर तेव्हापासून आता इथून पुढे 3 महिने वर्षावास. त्याचं कारण काय होतं, त्या पूर्वी भिक्षू धर्मप्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि जाताना मग तिथं धर्मप्रचार प्रसार करायचे. तर स्टार्टिंगला काही वर्षावास नसतात. त्यावेळेस मग भिक्षू वर्षावासामध्ये जेव्हा वर्षा असायची म्हणजे पाऊस असायचा त्यावेळेस ते धर्मप्रचारासाठी जायचे. त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जाताना त्यांना कधी सर्पदोष व्हायचा, सर्पदंश व्हायचा, परत त्यांच्या पायाखाली काही गोष्टी यायच्या. तर ही गोष्ट बऱ्याच उपासकांनी बुद्धांना सांगितली की जसे बाहेरचे बाकीचे इतर धार्मिक जे लोक आहेत ते वर्षामध्ये वर्षावास करतात, पण तथागतांचे भिक्षू ते नेहमीच फिरत असतात. मग तथागतांनी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं की वर्षावासामध्ये भिक्षूंनी वर्षावास केला पाहिजे. तर ती परंपरा भारतामध्ये, ही भारतीय बौद्ध परंपरेमध्ये वर्षावास आहे ती भिक्षूंसाठी. जेव्हा 3 महिने किंवा 4 महिने वर्षा असते त्यावेळेस ते एका विहारात राहून, त्याची सीमा असते त्या सीमेत राहून तिथं त्यांनी धर्मचर्चा, धर्मसाधना केली पाहिजे. आणि तिथले जवळच्या आसपास गावामध्ये जे उपासक असेल त्यांना धर्मदेशना केली पाहिजे. तर वर्षावासामध्ये हे काम केले जातात. त्या प्रत्येक उपवासत असतात, प्रत्येक उपवासाची प्रत्येक भिक्षू म्हणजे त्या सीमेमध्ये असतात भिक्षू तिथे येऊन मग तिथे ते राहत असतात. तो वर्षावास करतात. तर भारतामध्ये आता परंपरा निर्माण झाली की वर्षावासामध्ये उपासक जे उपवास पकडतात, आता मला माहिती नाही कुठून आले पण ते पकडतात आणि ग्रंथ वाचन करतात. तर चांगली गोष्ट आहे की ग्रंथ वाचन करतात. पण उपवास पकडण्याचं मला अजून काही समजलं नाही की का उपवास पकडतात, त्याचं कारण काय. ही आपली परंपरा नाही, उपासकांसाठी कुठला उपवास नाही आहे. त्यांनी उपवास केले पाहिजे. तुम्हाला महिन्यात 4 करा, दररोज करायची गरज नाही. महिन्यात 4 उपवास जरी केले तर वर्षाला 48 उपवास होतात. आणि ज्या ज्या वेळेस विशेष दिवस असतो, विशेष दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा असेल, धर्मचक्र प्रवर्तन दिन असेल,
अभिधम्म दिवस असेल तर या दिवशी आणखी उपस्थित घेतलं तर आणखी चांगलं. जेवढं तुम्ही पुण्य कमवा तेवढं तुम्हाला सुखप्राप्ती होऊ शकते. तर सुखप्राप्ती कशापासून होते? तुम्ही जे कर्म करता, कर्म म्हणजे काय? ॲक्शन, क्रिया. कुठल्या क्रिया? तुमच्या काया, वाचा आणि मनाच्या क्रिया. यात दोनच गोष्टी होऊ शकतात, एक कुशल होऊ शकते, एक अकुशल. मग तुम्ही जे काय संपादन कराल एक तर कुशलमध्ये जाईल किंवा अकुशलमध्ये जाईल. मग तुम्हाला ठरवायचं आहे शिलाचं. कारण हा बेस बुद्धांनी जे बेस सांगितलं तो आहे शील. जोपर्यंत तुमचं शील व्यवस्थित परिपक्व होत नाही तुम्हाला समाधी नाही लागत, आणि जोपर्यंत तुमची समाधी व्यवस्थित होत नाही तुम्हाला प्रज्ञा प्राप्त नाही. तर हा संपूर्ण धर्माचा जो सार आहे तो आहे शील, समाधी आणि प्रज्ञा. तर हे शील, समाधी, प्रज्ञा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल, धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला त्रिशरण आहेत त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि शरण गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शीलाचं पालन करणं खूप गरजेचं आहे. तर त्रिशरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुद्ध, धर्म आणि संघ. परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म दिला म्हणून ते आपल्याला एक शरण आहेत. म्हणून आपल्याला 4 शरण म्हणलं तरी चालतं. पण मुख्य जे शरण आहेत आपले बुद्ध, धर्म आणि संघ. जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतं की तुम्ही बौद्ध आहात का, तेव्हा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे आम्ही बौद्ध आहोत का. जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही बौद्ध का आहात, काय सांगाल तुम्ही? बाबासाहेबांनी धर्म दिला म्हणून बौद्ध आहात, पण का? बाबासाहेबांनी तुम्हाला असं काय दिलं की तुम्ही बौद्ध झाला? काय दिलं? दीक्षा. कशाची दीक्षा दिली? बौद्ध धर्माची दीक्षा. बौद्ध धर्माचा जेव्हा प्रवेश करतात कशामध्ये? बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा मार्ग काय? काय? त्रिशरण. त्रिशरणच तुमचा बौद्ध धर्मामध्ये मार्ग करण्याचा द्वार आहे. जोपर्यंत तुम्ही त्रिशरणांना शरण जात नाही तोपर्यंत तुम्ही बौद्ध नाही. ही बौद्धाची व्याख्या आहे. त्रिशरणांना हृदयातून त्रिशरणा शरण जाणारी व्यक्ती तो बौद्ध आहे. आणि हृदयातून त्रिशरण न शरण जाणार इतरेतर धर्मांना किंवा देवी देवतांना शरण जाणार तो अबौद्ध. ही बौद्ध आणि अबौद्धाची व्याख्या आहे. तेव्हा आपण सिद्धांत म्हणतो. सिद्धांत वेगवेगळे भरपूर आहेत, तर त्या सिद्धांतामध्ये व्याख्या केलेल्या आहेत सगळ्या. बौद्ध धर्म खूप अफाट आहे, समुद्रासारखा आहे. जेवढं तुम्ही अभ्यास कराल तेवढं कमीच आहे. त्यामुळे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे बौद्ध धर्माचा. बौद्ध धर्म